हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स कराड। स्टुडंट्स, आपण पाहतोय कॉम्प्लेक्स नंबर फ्रॉम पार्ट 2 मॅथ्सचा पार्ट 2 मधला फर्स्ट चॅप्टर चालला आहे कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याच्यातल्या पण आपला एक्सरसाइज चालू झाली आहे। एक्सरसाइज 1.1 जे आहे ते प्रॉब्लेम सेट आहे। एक्सरसाइज 1.1 ती स्टार्ट केली। त्यातले काही क्वेश्चन्स जे आहेत ते आपण सॉल्व केलेले आहेत। सब क्वेश्चन्स थोडेफार करतोय, काही तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल्स देते, सॉल्व करा। एक्झाम्पल सॉल्व केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला जमतंय नाही, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेले आहे। तर एक्झाम्पल आधी सॉल्व करा, सॉल्व केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही। तर चला, कुठला क्वेश्चन आपला झाला होता आठवत असेल तर बघा। मागच्या लेक्चरला आपला क्वेश्चन झाला होता शो दॅट a स्क्वेअर इज इक्वल टू b अँड b स्क्वेअर इज इक्वल टू a, हा क्वेश्चन आपला झाला होता। नंतरचा आता आपल्याला क्वेश्चन नंबर घ्यायचा आहे, क्वेश्चन नंबर 21 बघ। Question number 21. If a plus ib is equals to 1 plus I upon 1 minus I, then prove that a square plus b square is equals to 1. Okay, हा क्वेश्चन आहे आपल्याला। काय आहे आपल्याकडे if a plus ib is equal to 1 plus I upon 1 minus I गिव्हन, आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे a square plus b square is equals to 1 हे आपल्याला प्रूव्ह करायचं। ओके, सोपा क्वेश्चन आहे हा सुद्धा, बऱ्याच जणांना जमेल, तरी पण आपण सॉल्व करूया। सोल्युशन a plus ib is equal to 1 plus I upon 1 minus I। आता हे जे एक्झाम्पल आहे इथे आपण काय करूया, इकडे बघा डिव्हिजन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबरचा जो आहे रूल आपण रॅशनलायझेशन करतोय। रॅशनलाइज द डिनॉमिनेटर इथे आपण आता रॅशनलाइज करूया। ओके, बघा a plus ib is equal to 1 plus I upon 1 minus I इंटू जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या आपल्याला काय करायचं, आता इथे ऑपोजिट घेऊन आपल्याला मल्टिप्लाय करायचं, बरोबर। सो 1 plus I upon 1 plus I हे कशासाठी असतं का, रॅशनलाइज डिनॉमिनेटर आपल्याला रॅशनलाइज केल्यामुळं पुढे आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर, इक्वॅलिटी ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर असा इथे पार्ट मिळेल। बघा a plus ib is equals to 1 plus I bracket square, 1 plus I into 1 plus I, so 1 plus I bracket square upon 1 minus I into 1 plus I. So a plus ib is equal to 1 plus I bracket square, आपण काय करूया, आपण 1 plus I bracket square एक्सपांड करूया। रेग्युलर a plus b bracket square, a square plus 2ab plus b square upon a minus b a plus b a square plus b square। हा आता इथे हा जो रूल आहे a plus ib a minus ib is equals to a square plus b square, हा रूल इथे आपण आता वापरायचा। हे लक्षात आलं, आता कॉम्प्लेक्स नंबर यायला लागलाय। आता हळूहळू मागच्यातून बाहेर पडून आपण आता कॉम्प्लेक्स नंबरचे रिलेटेड जेवढे रूल असतील म्हणजे जे आपल्याला आत्तापर्यंत माहिती आहे ते आपण इथे आता अप्लाय करू शकतो। So 1 minus I 1 plus I a square plus b square, here a is equal to 1 and b is equals to also 1, हे लक्षात आलं। a square plus b square, तिथे ब्रॅकेट नाही टाकलं तरी चालेल। 1 plus 2I minus 1 upon, here a plus ib as it is, 1 square plus 1 square 2 plus 1 minus 1 cancel, 2I upon 2 cancel, a plus ib is equal to I। इथे आपल्याला काय मिळाले, a plus ib is equal to I, तिकडे लिहिते मी, खालचं जर दिसायला प्रॉब्लेम येत असेल तर। आता बघा a plus ib is equal to I, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, a square plus b square is equal to 0। आता जर इथे रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट जर इक्वेट करायचं झालं तर इथे आहे I आपण इन टर्म्स ऑफ स्टँडर्ड फॉर्म कसं लिहू शकतोय, 0 plus 1I, ही स्टेप समजली का बघा। a plus ib is equal to काय मिळाले आपल्याला, I मिळाले। आपण आता काय करायचं, a plus ib is equals to 0 plus 1I, इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर। Here we have to equate real part and imaginary part. So here real part is equal to a is equal to 0 and imaginary part b is equal to काय आहे इथे 1, हे लक्षात आलं। a is equal to 0 and b is equal to 1, फाइंड काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू a square plus b square, therefore a square plus b square is equal to a ची व्हॅल्यू 0, b ची व्हॅल्यू 1, 0 plus 1 is equal to 1,
हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. लक्षात आलं का? पहा पुन्हा बघा एक्झाम्पल, स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुम्ही तुमचं सॉल्व करून पुन्हा व्हिडिओ बघून सॉल्व केलं तरी चालण्यासारखं आहे. कसंही तर आपण एक्झाम्पल्स व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे, कितपत कळतं तेवढं मग बघतो. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढचं पण एक्झाम्पल. हे एक्झाम्पल सॉल्व करा. बरेचसे चॅलेंजिंग क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना पण थोडंसं असं वाटेल की मला छान जमतंय, चांगल्या स्टेप्स जमायला लागल्यात, तुम्हाला पण सॉल्व करायला थोडंसं इंटरेस्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे आपल्याला, क्वेश्चन नंबर 22. 22 नंतर आपण डायरेक्टली जाणार आहोत क्वेश्चन नंबर 24. बघूया ते 22 बघूया. शो दॅट √7 + I√3 upon √7 - I√3 plus √7 - I√3 upon √7 plus I√3 is a real number. बघा आपल्याला प्रूव्ह करायचं. √7 + I√3 upon √7 - I√3 plus √7 - I√3 upon √7 plus I√3. अशा टाईपचे काही एक्झाम्पल्स आपण क्वेश्चन तुम्ही 9th मध्ये जेव्हा असाल तेव्हा अशा टाईपचे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व केले होते. रिअल नंबर चॅप्टरमध्ये सर्च म्हणून जो पॉईंट होता त्याच्यामध्ये अशा टाईपचे आपण क्वेश्चन सॉल्व केले होते. तुम्हाला आठवत असतील, जरी आठवत नसतील तरी ठीक आहे. बघा आपण आता काय करणार आहोत, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. कारण इथं a - ib a + ib ची टर्म मिळते आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यामुळे काय होईल, 7 + I√3 √7 + I√3 याचा स्क्वेअर होईल प्लस √7 - I√3 त्याचा पण स्क्वेअर होईल आणि अपॉन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन तिथे आपण a² + b², a² - b² चा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. हे लक्षात आलं का? चला सॉल्व करायला घेऊयात सोल्युशन. बघा काय होणार आहे, √7 + I√3 into √7 + I√3 क्रॉस मल्टिप्लिकेशन, मध्ये साइन आहे प्लस, सो प्लस √7 - I√3 into √7 - I√3 upon √7 - I√3 into √7 + I√3. बघा ही स्टेप एकदम बेसिक स्टेप आहे, सिंपल. ही स्टेप पहिल्यांदा मी एक्सप्लेन केली. √7 + I√3 into √7 + I√3 √7 - I√3. आता इथे तुम्ही एकतर हे दोन्ही ब्रॅकेट मल्टिप्लाय करा किंवा बेस्ट वे √7 + I√3 ब्रॅकेट स्क्वेअर a + b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन यूज करा. कसंही केलं तरी चालण्यासारखं आहे. आता मला जरा वाटतं की ब्रॅकेटनी मल्टिप्लाय करून सॉल्व करूया. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं इज रिअल, प्युअरली रिअल, म्हणजे आय रिमूव्ह झाला पाहिजे. थोडक्यात जेव्हा आपल्याला रिअल दाखवायचं असेल तेव्हा इथे आय काय झाला पाहिजे, इथे आय रिमूव्ह करायचा आहे थोडक्यात. आता इकडे बघा आपण काय करायचं, √7 नी याला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, I√3 नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय. ही सिंपल स्टेप वापरा, एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला तरी चालेल. कसंही सॉल्व करता येतं एक्झाम्पल. प्रॉपर जे आपला आन्सर येणार आहे त्या आन्सरवर काही प्रॉब्लेम येणार नाही. √7 × √7 7 प्लस √7 × √3 √21i प्लस √21i. आता ह्याने मल्टिप्लाय करते प्लस, एक मिनिट जरा पुन्हा लिहिते स्टेप थोडंसं, √7 × √7 7 प्लस √7 × I√3 I√21. त्यानंतर प्लस I × ही टर्म, इथं पण सेम तेच येणार I√21 प्लस I² √3². आता इथे पूर्ण स्टेप आपण लिहूया, नंतर बघू. प्लस √7 × √7 7 मायनस, बघा इथे प्लस मायनस मायनस I × √21 मायनस I × √21 मायनस मायनस प्लस I² √3 ब्रॅकेट स्क्वेअर. ही स्टेप सगळ्यांना समजली का? बघा लक्षात आलं का? इथे मी काय केलंय, ब्रॅकेट टू ब्रॅकेट मल्टिप्लाय करत गेली. एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला तरी सेम. a - b a + b in terms of complex number, a - ib a + ib. आपल्याला आन्सर काय मिळतं, a² + b². Here a is a √7 and b is a √3. a means here real part and b means
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ही स्टेप लक्षात आली. आता वरती बरंचसं कॅन्सल होईल. तर काय काय कॅन्सल होतं बघूया. प्लस i√21 मायनस i√21 प्लस i√21 मायनस i√21 ह्या सगळ्या टर्म्स कॅन्सल होतात प्लस मायनस. त्यानंतर आता कॉन्स्टंट कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत बघूयात ज्यांची ॲडिशन वगैरे होईल. 7 प्लस 7 ही टर्म काय कॅन्सल होत नाहीये. आता करूयात आपण 7 प्लस 7 14. आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. नीट जरा लक्ष द्या इकडे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 √3 चा स्क्वेअर 3 म्हणजे इथे आपल्याला मिळणार आहे -3. बघा ही स्टेप ही टर्म आपल्याला काय मिळते -3 प्लस 7 नाही प्लस 7 आपण ऑलरेडी ॲड केले. आता पुन्हा इथे पण आपल्याला काय मिळणार आहे -3 अपॉन √7 चा स्क्वेअर 7 √3 चा स्क्वेअर 3. 14 - 3 11 11 - 3 8 8 अपॉन 7 प्लस 3 10. बघा पुन्हा 14 - 3 11 11 - 3 8 अपॉन 7 प्लस 3 10. सिम्पलेस्ट फॉर्म फाइंड करा. 2 4 जाईल 2 5 जाईल 4 अपॉन 5 विच बिलॉंग्स टू रियल नंबर. हे प्रूव्ह झालं. लक्षात बघा 4 अपॉन 5 विच इज अ रियल जे आपल्याला प्रूव्ह करायचं. लक्षात आलं काही एक्झाम्पल. आता तुम्हाला बघायचं सांगितल्याप्रमाणे कुणाला इथे एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायचा असेल एक्सपान्शन फॉर्म्युलाने सुद्धा तुमचा आन्सर 4 अपॉन 5 येणार आहे. पण तसं तुम्ही एक्सपान्शनने सॉल्व्ह केलं तरी चालेल. लक्षात आलं एक्झाम्पल झालं असेल स्क्रीनशॉट काढून ठेवला तरी चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे क्वेश्चन नंबर 24. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y विच सॅटिस्फाय द फॉलोइंग इक्वेशन्स xy बिलॉंग्स टू r. बघा क्वेश्चन नंबर जो 24 आहे. आता त्याच्यामध्ये सब क्वेश्चन्स आहेत 5 सब क्वेश्चन्स आहेत. तर मी काय करते पहिला तुम्हाला एक सॉल्व्ह करून देते 4th वाला सॉल्व्ह करून देते म्हणजे तुम्हाला ते जरा थोडंसं व्यवस्थित लक्षात येईल. बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y. कशाच्या व्हॅल्यू फाइंड करायचं आपल्याला x आणि y. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y विच सॅटिस्फाय द फॉलोइंग इक्वेशन्स xy बिलॉंग्स टू r. असा क्वेश्चन आहे आपल्याकडं आणि आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करायचे. ओके चल सॉल्व्ह करूयात. पहिलंच एक्झाम्पल घेऊयात. x प्लस 2y प्लस 2x मायनस 3y प्लस 2x मायनस 3y प्लस इंटू I प्लस 4i इज इक्वल टू 5. बघा एक्झाम्पल x प्लस 2y प्लस 2x मायनस 3y इंटू I प्लस 4i इज इक्वल टू 5. इक्वल टू साईन आहे. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट म्हणजे इक्वॅलिटी ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर हा जर इथे आपल्याला अप्लाय करावा लागेल तर मग आधी काय करूयात आपण इकडे जे आहे ना म्हणजे RHS आहे RHS स्टँडर्ड फॉर्ममध्ये येतं का बघूया. मग एक काम काय करूया बघा इथे प्लस साईन आहे इथे प्लस साईन आहे. हे प्लस साईन जे आहे म्हणजे प्लस 4i बाय ट्रान्सपोजिशन तिकडे जाऊन काय होते -4i. हे लक्षात आलं का बघा x प्लस 2y प्लस 2x मायनस 3y इंटू I इज इक्वल्स टू 5 मायनस 4i. ही स्टेप समजली. बेसिक स्टेप सगळ्यांना लक्षात आली असेल. आता इथे यानंतर आपण काय करूयात इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट विल गेट. आता इथे आपण रियल आणि इमॅजिनरी पार्ट काय करणार आहोत इक्वेट करणार आहोत. मग बघा इथे रियल पार्ट कुठला असणार आहे हा x प्लस 2y इज इक्वल टू 5. यातच आपण इक्वेशन नंबर म्हणूयात 1 बरोबर. x प्लस 2y इज इक्वल टू 5 आणि दुसरा काय मिळणार आहे आपल्याला म्हणजे इमॅजिनरी पार्ट 2x मायनस 3y इज इक्वल्स टू -4. हे समजलं का बघा रियल पार्ट आहे इथे x प्लस 2y आणि इकडे 5 आणि इकडे इमॅजिनरी पार्ट आहे 2x मायनस 3y आणि तिकडे आहे 4. हा झाला इमॅजिनरी पार्ट. हे आपण काय केलेलं आहे इथं इक्वेट केलेलं आहे. आता आपल्याला व्हॅल्यू कशाचे फाइंड करायचे आहेत x आणि y चे. इथे मिळाले का आपल्याला लिनियर इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल. 10वीलाच तुम्ही आता जस्ट तुम्ही हा चॅप्टर पाहिलेलाच आहे. कसं सॉल्व्ह करतो आपण हे इक्वेशन्स
इक्वेशन्स आठवत आहेत का? आपण याच्या काही मेथड्स पाहिल्या होत्या. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सच्या काही मेथड पाहिल्या होत्या. सबस्टिट्यूशन मेथड पहिली आहे, त्यानंतर इलिमिनेशन मेथड, क्रॅमर्स रूल और डिटर्मिनंट मेथड, ग्राफिकल मेथड. ग्राफिकल काय आपण इथे वापरणार नाही, ती तर कन्व्हेनियंट आहे. आता आपण इथे एक काम करू शकतो, इक्वेशन 1ला मल्टिप्लाय करूया 2 ने आणि मग इलिमिनेशन मेथड यूज करूया. लक्षात येते का? बघा, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2, त्याच्यामुळे काय होणार आहे 2x + 4y = 2. मग आधी एक काम करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 2 वी गेट काय मिळेल आपल्याला? इक्वेशन 1ला मल्टिप्लाय करायचं आहे 2 नी मल्टिप्लाय करताना आपण दोन्हीकडे मल्टिप्लाय करतो. आता पूर्ण सांगत बसत नाही हा. चला, 2x + 4y = 10. आता हे जे इक्वेशन मिळाले त्याला वाटतं ते इक्वेशन नंबर नाव द्या, किंवा एक सरळ एक काम करूया, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम दिस इक्वेशन वी गेट. बघा, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम, म्हटलं सर आपण ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. फ्रॉम 3 वी गेट, पहिल्यांदा काय होणार आहे 2x + 4y = 10. आणि दुसरं इक्वेशन काय आहे आपल्याकडे 2x - 3y = -4. सबट्रॅक्शन करायचे, खाली जे आपण लिनियर इक्वेशन लिहितो त्या सगळ्याचे साइन चेंज करतो आपण, मायनस प्लस प्लस, म्हणजे इथे मायनस असेल तर प्लस, मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. 2x - 2x कॅन्सल, 4y + 3y. बघा, 4y + 3y आपल्याला किती मिळणार आहे इथे 7y. 10 + 4 14. 7y = 14, y = 2. हे लक्षात की मिळाले आपल्याला y ची व्हॅल्यू. आता ही y ची व्हॅल्यू कुठल्या पण इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. पहिल्यांदाच करूया, पुट y = 2 इन इक्वेशन 1 वी गेट. मग आपल्याला इझिली x ची व्हॅल्यू मिळणार. ओके, चला, x + 2y = 5. x + 2 × 2 = 5. x + 2 × 4 = 5. x = 5 - 4. इतकं करत बसू नका. आता x = 1, म्हणजे ते आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या x = 1, हेन्स x = 1 and y = 2. लक्षात आलं का? हे एक्झाम्पल पुन्हा बघा व्यवस्थित. एक्झाम्पल आपण आधी दोन्हीकडे ॲडजस्ट काय केलं, +4y ट्रान्सपोजिशन 5 - 4y, x + 2y + 2x - 3y, वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट, की आपल्याला 2 इक्वेशन्स मिळतात. अशी 2 इक्वेशन मिळाली की आपल्याकडे मेथड आहेत. मग ती इलिमिनेशन आहे, सबस्टिट्यूशन आहे, क्रॅमर्स आहे. कुठलीही मेथड वापरून आपल्याला XYच्या शक्यतो आपण सुटेबल मेथडचा यूज करतो. बरोबर, इथे सुटेबल मेथड कुठली आहे तर इक्वेशन 1ला 2 नी मल्टिप्लाय करून ती सबट्रॅक्ट केलं हे इक्वेशन त्यातलं की आपल्याला इझिली काय मिळणार आहे, व्हॅल्यूज मिळणार आहे. ते आपण इक्वेशन सॉल्व्ह केल्यावर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळते 2 आणि त्यानंतर x ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 1. लक्षात बघा, क्वेश्चन नंबर 24. सब क्वेश्चन 1 हा तुम्हाला मी आज सॉल्व्ह करून दिलेला आहे. आता पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. 20 मिनिटचे व्हिडिओ असल्यामुळं तुम्हाला असं जास्त बर्डन येणार नाही की ते सॉल्व्ह करायचं आहे, खूप मोठं आहे असं काही वाटणार नाही. त्यामुळे पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूयात. तोपर्यंत इथंच थांबूयात. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर केले तरी चालेल. थँक्यू.